बघितलं तर अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे कास्तकारांनी मोठ्या प्रमाणात तूर आणि हरभरा आणलेला आहे। एकीकडे नाफेडची जे खरेदी आहे ते बंद झालेली आहे। 15 दिवसापासून जे आहे हे जे उत्पादन करणारे शेतकरी आहे हे 15 दिवसापासून लगातार नाफेडमध्ये जे आहे आपला हरभरा आणि तूर घेऊन जात आहे, परंतु तिथे बारदाना नसल्यामुळे हे जे नाफेडची खरेदी आहे हे कुठेतरी थांबल्याचे चित्र दिसून पडत आहे। दुसरीकडे पाहिलं तर शेतकरी जो आहे मोठ्या प्रमाणात इथे तूर आणि आपला हरभरा घेऊन आलेला आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याशी काय नेमकी समस्या त्यांना नाफेडमध्ये आली। काय सांगाल, नाफेडमध्ये तुम्ही का बरं हा हरभरा वापस आणलेला आहे? नाफेडमध्ये याच्यासाठी नेला आहे, एक तर नाफेडमध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या चांगल्या मालाले गाळणी लावून त्याच्यातला अर्धा माल काढून दुसरी गोष्ट म्हणजे अशी का हे जे ॲप जे दिली आहे त्यांनी ॲपमुळं तुमच्या चळा सातबाऱ्यावर तुमचं पीकपेरा चळवा आणि पीकपेरा चळवासाठी जे नेटवर्क पाहिजे असते ते शेतामध्ये मिळत नाही, त्याच्यामुळं पीकपेरा काही चळवलं जात नाही। हरभऱ्याचा पीकपेरा नसला तर मग तुमचं घेऊ नाही शकत, आहे तुमचं हरभरा घेऊ नाही शकत ना। म्हणजे शासनाचं म्हणणं आहे की हा जो पीक पेरा असतो हा शेतामधून ऑनलाईन करायला पाहिजे। हां ऑनलाईन करा म्हणते, पण नेटवर्क नसतं ना, शेतामध्येच नेटवर्क नसते, त्याच्यामुळं ऑनलाईन होत नाही आहे। हे काम कसं आहे, पटोऱ्याचं काम आहे, शेतामध्ये जाऊन ते करून घ्यायला पाहिजे त्यांनी, पण त्यांनी कसं आहे जागावरून आपलं सूचना देऊन दिले आणि बस झालं। मग आता इथं तुम्ही हरभरा आणलेला आहे, या हरभऱ्याला मोबदला मिळणार का? नाही, मोबदला कसा मिळणार आहे? तुमच्या नाफेडमधले 8,000चे भाव आहे, 88 रुपयाचे भाव आहे आणि ते 51 आहे, कसा मोबदला मिळणार आहे? म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हा जो इथे जे आणलेला आहे इथे किमान 700 रुपयानं जे आहे कमी दराने हरभरा जात आहे। काय सांगाल तुम्ही नाफेडला टाकला? मी काल नाफेडले 22 क्विंटल पोते नेले, 20 क्विंटल मापला, बाकीचा 9 क्विंटल वापस आणला, एकरी 5च्यावर घेतले नाही। मग काय करा, उपास नाही ना, 5 तुरी पिकल्या एकरी 8-10, हे गव्हर्नमेंटची खरेदी आहे का अशी, आणि त्याच्यात 100 रुपये नाफेडवाले तसेच घेऊन राहिले मापाचे काटून शेतकऱ्याकडून। शेतकऱ्याकडून कुठंच आहे ना जिथं तिथं बच्ची दाबून राहिले। मग काय करा, त्याच्यामुळे हे तू इथं आणा लागेल वापस, 20 पोते घेतली, बाकीची आणली। आता इथं काय भाव गेला? इथं बा 76. नाफेडला काय भाव आहे? 8,000, 350चा फरक। नक्कीच एकंदरीत पाहिलं तर जो आहे तो 350 ते 700 रुपयाच्या फरकाने जो कास्तकारांना आपला जो वर्षभराचा माल असतो तो माल इथे विकावा लागत आहे। एलेक्सकरिता अनिरुद्ध उगले, अमरावती।